वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाटेट 2026 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 विषय समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न इयत्ता 5वी ते 12वीच्या अभ्यासक्रमामधून सिलेक्टेड काही प्रश्न आपण एकत्रित या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहेत आणि इम्पॉर्टंट प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. कारण की जशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये सतत विचारले जात आहे आणि समाजशास्त्र जे विषय आहे मित्रांनो, म्हणजे तुम्हाला पेपर 1 परिसर अभ्यासमध्ये सुद्धा विचारला जातो आणि पेपर 2 मध्ये तर 60 पैकी 60 मार्क तुम्हाला जे आहे ते समाजशास्त्र विषयासंदर्भात विचारले जातात. तर आजचा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आत्ताच मेंबरशिप घेऊन घ्या. कारण की आपल्याला महाटेट 2026साठी आमचे जे टोटली लेक्चर आहे मित्रांनो ते फ्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार है. तो अभी जॉइन बटन को ज्वाइन कर आप क्या है दोस्तों हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं. मैं आपको बता रहा हूँ, अगर आप भाषा 1 हिंदी लेते हैं, भाषा 2 मराठी लेते हैं दोस्तों, तो आपका पूरा का पूरा पेपर जो होगा वो मराठी में ही होगा. चाहे पेपर 1 आप दे रहे हो, चाहे पेपर 2 आप दे रहे हो, आपने पेपर 2 में समाजशास्त्र लिया है या फिर गणित विज्ञान लिया है, तो आपका पूरा का पूरा पेपर जो है वो मराठी में ही होना है. सिर्फ इंग्लिश की जगह पर अगर आपको हिंदी भाषा लेनी है तो आप हिंदी भाषा ले सकते हैं, जिससे आपका पासिंग का जो चांसेस होता है दोस्तों वो बहुत ज़्यादा हो जाता है. तो वीडियो को प्लीज़ लाइक कर लेंगे और चॅनल को सबस्क्राईब कर लेंगे. पाहूया प्रश्न क्रमांक 1. पहिला प्रश्न दिलेला आहे बघा. सर्वात जास्त समुद्र किनारी पट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत: सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी किंवा मुंबई. तर हे बघा, सर्वात जास्त समुद्री किनारी पट्टा लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा असणार आहे रत्नागिरी. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. माहितीसुद्धा दिलेली आहे. हे बघा, सर्वात जास्त समुद्र किनारी पट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा रत्नागिरी आहे. रत्नागिरी जिल्ह्याला सुमारे 237 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे, जो महाराष्ट्रातील इतर सर्व किनारी जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जे हायलाईट केलेले पॉईंट असतात ते तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की आपण हे प्रत्येक प्रश्न म्हणजे सिलेक्टेड आणि अभ्यास करून तुमच्यासमोर या ठिकाणी एकत्रित केलेले आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, दुसरा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश नसलेले राज्य ओळखा. आता हे बघा मित्रांनो, केंद्रशासित प्रदेश नसलेले राज्य कोणते? तर अंदमान आणि निकोबार केंद्रशासित असणार आहे. त्यानंतर दादर नगर हवेली केंद्रशासित आहे. दीव दमन हे सुद्धा केंद्रशासित प्रदेश आहे. परंतु या ठिकाणी प्रश्न आहे की केंद्रशासित नसलेला राज्य कोणतं? तर ऑप्शन जे 4 असेल, नागालँड आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, काही माहिती आपण या ठिकाणी सुद्धा दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की नागालँड हे एक पूर्ण राज्य असून 1 डिसेंबर 1963 रोजी त्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. ओके. अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, दीव दमन हे केंद्रशासित प्रदेश आहेत. तर नागालँड हे ईशान्य भारतातील एक स्वतंत्र राज्य आहे. म्हणजे ऑप्शन जे आपला डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे मित्रांनो, म्हणजे भूगोल विषयाशी संबंधित काही प्रश्न आपण या ठिकाणी एकत्रित केलेले आहे की 0 अंशांचे अक्षरवृत्त म्हणजे डॅश डॅश होय. आय थिंक 6वी किंवा 7वीच्या भूगोलमध्ये हा प्रश्न दिलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: रेखावृत्त, प्रकाश वृत्त, विषुववृत्त किंवा कर्कवृत्त. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन जे 3 असेल, विषुववृत्त आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. सोपा प्रश्न होता. हे बघा, पुढे माहिती सुद्धा काही दिलेली आहे येलो कलरमध्ये की स्पष्टीकरण: विषुववृत्त इक्वेटर पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर असलेल्या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त म्हणतात. हे 0 अंश म्हणजे अक्षवृत्त म्हणून ओळखले जाते. या वृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे 2 समान भाग होतात. म्हणजे ऑप्शन जे आपला सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4, चौथा प्रश्न बघा.
हे बघा प्रश्न 4 काय दिलेला आहे की वातावरणातील नायट्रोजनचे प्रमाण किती आहे. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आणि टी आणि सीटेटमध्ये सतत हा प्रश्न विचारला जात आहे की नायट्रोजनचे प्रमाण किती आहे. तर 78% म्हणजे 78% आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की हे बघा हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे की भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती. म्हणजे काही सोपे प्रश्न सुद्धा आपण ॲड केलेले आहे मित्रांनो, कारण की व्हिडिओ क्रमांक 1 आपण या ठिकाणी पाहत आहोत. म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती, तर गंगा नदी काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, 6वा प्रश्न बघा. 6वा प्रश्न जशा प्रकारे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या नृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. हा सुद्धा सोपा प्रश्न आहे आणि टीईटीची परीक्षेमध्ये हा प्रश्न 2 वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. लावणी आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, 7वा प्रश्न बघा. 7वा प्रश्न दिलेला आहे की क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता. तर हे बघा क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड आहे आशिया खंड आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सुद्धा जगात सर्वात मोठा जे खंड असणार आहे ते आशिया खंड आहे. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो माहिती सुद्धा दिलेली आहे, तुम्ही पाहू शकतात की म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे की महत्त्वाची माहिती आहे की आशिया हा क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीत जगातील सर्वात मोठे खंड आहे. ओके, आफ्रिका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील दुसरा सर्वात मोठा खंड आहे. म्हणजे पर्याय जे सी असेल, ऑप्शन जे सी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, 8वा प्रश्न आहे की भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय. आता हे बघा भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय, अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, आर्यभट्ट, भास्कर, चाणक्य किंवा सूर्य. तर हे बघा आर्यभट्ट काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, 9वा प्रश्न काय आहे. 9वा प्रश्न दिलेला आहे की मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते. सोपे प्रश्न आहे, म्हणजे एकदम सोपे प्रश्न आपण ॲड केलेले आहे मित्रांनो, कारण की आपल्याला म्हणजे जे प्रश्न आहे सरळकडून कठीणकडे आपल्याला या ठिकाणी म्हणजे प्रश्नाचं उत्तर पाहायचं आहे. तर मराठी भाषेतील सोप्याकडून कठीणकडे मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते, तर दर्पण, ऑप्शन 1 आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, 10वा प्रश्न आहे की भारताचे मिसाईल मॅन कोण होते. APJ अब्दुल कलाम, अब्दुल पाकीर झैनुलाब्दीन अब्दुल कलाम संपूर्ण नाव आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन अपन आमच्या टेलीग्राम आणि व्हाट्सअप चैनल सुद्धा ज्वाइन करू शकतात. और दोस्तों अगर आपको हमारे चैनल की मेंबरशिप चाहिए तो ज्वाइन बटन को ज्वाइन कर क्या है आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं, जिससे क्या है आपको महाटेट 2026 के लिए हमारे सभी लेक्चर जो है वो बिल्कुल फ्री में देखने के लिए मिलेंगे. तो अभी ज्वाइन बटन को ज्वाइन कर क्या है दोस्तों आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं. वीडियो को प्लीज़ लाइक करेंगे, चैनल को सब्सक्राइब करेंगे. दोस्तों समाजशास्त्रों पेपर 2 का जो रिजल्ट रहा है लास्ट ईयर वो 22% रहा है दोस्तों. और ऑफिशियल अख्तर रहमान सर का बहुत बड़ा योगदान इसमें रहा है, क्योंकि जिन बच्चों ने हिंदी मराठी अपनी फर्स्ट लैंग्वेज और सेकंड लैंग्वेज ली थी और जिन बच्चों का समाजशास्त्र विषय था दोस्तों उनका 22% रिजल्ट रहा है. और इस बार इस रिजल्ट को हमको 30 के ऊपर लेकर जाना है दोस्तों. तो आप लोग साथ देंगे तो बिल्कुल इस बार क्या है हम टीएटी में रिकॉर्ड बनाने वाले हैं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न दिलेला आहे की रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली. आता हे बघा रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली अशा प्रकारे प्रश्न आहे. शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी किंवा भाऊराव पाटील. तर हे बघा ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की रयत शिक्षण संस्थेची स्थापना जी आहे ते भाऊराव पाटील यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. 12वा प्रश्न आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जनक असे कोणाला म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे. लॉर्ड बेटिंक, लॉर्ड डलहसी, लॉर्ड मेयो आणि लॉर्ड रिपन. तर हे बघा
स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणजे लॉर्ड रिपन. ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. हे बघा मित्रांनो, काही माहिती सुद्धा दिलेली आहे की भारतात लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक, फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हटले जाते. 1882 मध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा ऐतिहासिक ठराव मंजूर करून भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचा पाया रचला आणि स्थानिक संस्थांमध्ये भारतीयांचा सहभाग वाढवला. म्हणजे ऑप्शन जे आपला 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न आहे की 1757च्या फ्लासीच्या लढाईमध्ये, म्हणजे फ्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली तर 1757च्या फ्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला, अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, मीर जाफर, सिराजुद्दौला, रॉबर्ट क्लाइव्ह किंवा बहादूर शाह जफर. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन जे 2 असेल सिराजुद्दौला आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. सोपा प्रश्न आहे आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राजा राममोहन राय, दयानंद सरस्वती, गोपाल कृष्ण गोखले किंवा महात्मा ज्योतिबा फुले. पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. पर्याय 4 आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न आहे की शेवटचा मोगल बादशाह कोण होता. ओके, औरंगजेब, शाहजहान, बहादूर शाह जफर यापैकी नाही. तर हे बघा, बहादूर शाह म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे की शेवटचा मोगल बादशाह कोण, तर बहादूर शाह आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी एक विशेष ऑफर आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. महाटेट 2026 अपडेट नोट्स, मराठी, हिंदी, बालमानसशास्त्र हे नोट्स आपण या ठिकाणी एकत्रित केलेले आहे आणि फक्त 399 मध्ये आपल्याला हे PDF नोट्स मिळणार आहे मित्रांनो. लिमिटेड कॉम्बो ऑफर आहे, म्हणजे तुम्हाला हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्राचे जे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. काही जास्त पेजेस नाही आहे मित्रांनो, म्हणजे 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या संपूर्ण प्रश्नांचे अनालायसिस करून, प्रश्नपत्रिकेचे अनालायसिस करून आपण हे नोट्स या ठिकाणी एकत्रित केलेले आहे आणि अपडेट नोट्स आहे. म्हणजे TET 2026 साठी आपण हे विशेष नोट्स तयार केलेले आहे मित्रांनो. स्क्रीनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपवर तुम्ही हाय करून म्हणजे हे परचेस करू शकतात मित्रांनो. सिस्टम म्हणजे सिंपल आहे की तुम्हाला हाय करावा लागेल, व्हॉट्सअपमध्ये स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे आपल्याला लगेच हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. आणि लिमिटेड ऑफर आहे. 399 मध्ये तुम्हाला 3 वेगवेगळे नोट्स या ठिकाणी दिले जाणार आहे. मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. तो इसको परचेस करने के लिए दोस्तों स्क्रीन पर एक व्हाट्सअप नंबर दिया गया है, इसको आप परचेस कर सकते हो. और अगर आपको हिंदी या मराठी या फिर बाल मानसशास्त्र चाहिए तो आप अलग अलग भी क्या है इसको परचेस कर सकते हैं. स्क्रीन पर नंबर दिया गया है, उस पर कॉन्टैक्ट कर आप क्या है इसको परचेस कर लेंगे. प्रश्न पूछा गया है की लीला चरित्र हा ग्रंथ डॅश डॅश यांनी संपादित केला. आता हे बघा, हा प्रश्न म्हणजे 2024 मध्ये, आता 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे 5 प्रश्न आले होते ते 5 प्रश्न आपण 16 ते 20 यामध्ये ॲड केलेले आहे की लीला चरित्र हा ग्रंथ डॅश डॅश यांनी संपादित केला. चक्रधर स्वामी, माईन भट्ट, महदंबा, केशोबास, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि माहीन भट्ट म्हणजे पर्याय जे आपला 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेलं आहे ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली. हे बघा मित्रांनो, म्हणजे खूप सोपे प्रश्न सुद्धा आपल्याला समाजशास्त्र विषयामध्ये विचारले जातात. म्हणजे 15 प्रश्न असे असतात की जे एकदम सोपे प्रश्न असतात. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली, रास बिहारी बोस. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे की जंतर मंतर, जयपूर, राणी की वाव, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जशा प्रकारे जंतर मंतर जयपूर या ठिकाणी आहे तर राणी की वाव कोणत्या ठिकाणी आहे, पाटण, गुजरात. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न बघा. 19वा प्रश्न दिलेला आहे की मुघलकालीन चित्रकलेचा उगम डॅश डॅश चित्रकलेतून झाला. अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, इराण, ग्रीक, रोमन किंवा युरोपीय. तर लक्षात ठेवा, मुघलकालीन
चित्रकलेचा उगम इराणी चित्रकलेतून झाला आहे. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. हा प्रश्न सुद्धा 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता आणि शेवटचा प्रश्न सुद्धा 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला डॅश डॅश म्हणतात. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, उपसूर्य, अपसूर्य, संपात किंवा अयन. तर हे बघा, पृथ्वी जेव्हा सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला उपसूर्य असे म्हणतात. म्हणजे पर्याय जे एक असेल, ऑप्शन जे एक दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे एक असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समाजशास्त्र विषय पेपर 1 आणि पेपर 2 साठी काही महत्त्वपूर्ण 20 प्रश्न पाहिले आहेत मित्रांनो. व्हिडिओ क्रमांक 1 आपण आज अपलोड करणार आहोत. म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जून 2026 पर्यंत पाहायला मिळणार आहे. चॅनलला जॉईन करून घ्या. आणि हे बघा मित्रांनो, महाटेट 2026 साठी अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे. हिंदी प्रश्नसंच पेपर 1 साठी ओनली 149 म्हणजे 149 आपण या ठिकाणी प्राइस ठेवलेली आहे. नाव अवेलेबल, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि 10 प्रश्नसंच तुम्हाला हिंदी विषयासाठी पेपर 1 साठी या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. बाकीचे जे प्रश्नसंच आहे म्हणजे मराठी, हिंदी पेपर 2, समाजशास्त्र, गणित, सायन्स, विज्ञान, इंग्लिश हे सगळे आपले काम सुरू आहे. जवळपास 15 ते 20 दिवसात तुम्हाला अपडेट क्वेश्चन सेट या ठिकाणी अवेलेबल होणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला हिंदी पेपर 1 साठी हे प्रश्नसंच पाहिजे असेल 1ली ते 5वी साठी तर 149 रुपये पण या ठिकाणी प्राइस ठेवलेली आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअप नंबरमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. म्हणजे लगेच आपल्याला हे 10 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो. आणि जशा प्रकारे महाटेट 2026 मध्ये किंवा महाटेट मध्ये जशा प्रकारे हिंदीची प्रश्नपत्रिका असते तशाच प्रकारे आपण सेम टू सेम हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी ऍड केलेली आहे मित्रांनो. यामध्ये काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि काही नवीन प्रश्न आपण ऍड केलेले आहे. म्हणजे परीक्षेच्या तयारीसाठी आणि तुमच्यासाठी बेस्ट क्वालिटी क्वेश्चन सेट या ठिकाणी असणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.